आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम. मी पहिल्यांदा BBN ग्लोबल हा शब्द ऐकला आणि मला कळेना की हे काय आहे. जेव्हा हे कळलं की ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे आणि याच्या माध्यमातून एक अत्यंत मोठं व्यापक कार्य केलं जात आहे. त्यामध्ये ब्राह्मणांच्या युवकांना आपल्या व्यवसायाकरता मार्गदर्शन मिळावं, त्यांनी आपलं जीवन समृद्ध बनवावं, त्यांनी आपलं जीवन सदाचारी बनवता बनवता एक अत्यंत विलोभनीय अशा प्रकारचं यश प्राप्त करावं, त्यांच्या जीवनाला झळाळी प्राप्त व्हावी, याकरता हा केला जाणारा उपक्रम हे फार मोठं वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे. ब्राह्मण या देशातल्या संपूर्ण विकासाचा एक महत्वपूर्ण आधार आहे. कधी कधी लोक ब्राह्मण हा एक वेगळा वर्ग समजतात आणि माझी धारणा आधीपासून अशा प्रकारची आहे की भारत मातेच्या गळ्यामध्ये असलेल्या विविध जाती संप्रदाय यांच्या विविध रंगी पुष्पांना सर्वांना जोडणारा धागा म्हणजे ब्राह्मण आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचा हा ब्राह्मण वर्ग पराभूत होता कामा नये. त्यानं इतिहासामध्ये अत्यंत मोठा त्याग तपस्या करून या संपूर्ण इतिहासाला एक ज्ञानाचं अधिष्ठान प्राप्त करून दिलेलं आहे. आणि म्हणून या समाजामध्ये याही पुढे अशाच प्रकारचं राष्ट्राकरता अत्यंत महत्वाचं कार्य करण्याची प्रेरणा प्राप्त व्हावी आणि ती कुवत आपल्यामध्ये निर्माण व्हावी, याकरता या BBN ग्लोबलच्या वतीनं एक मेळावा आयोजित केला जातो. परिवर्तन हे त्याचं नाव. आणि या परिवर्तन मेळाव्यामध्ये अनेक प्रकारचं मार्गदर्शन ब्राह्मण युवकांना त्यांच्या व्यवसायाकरता, त्यांच्या सेवेकरता म्हणजे नोकरी प्राप्ती करता आणि जीवनामध्ये पुढे पुढे जात समृद्ध होण्याकरता यामध्ये प्राप्त होतं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी मिळून भारत मातेचं भाल उज्ज्वल करण्याकरता आपला वाटा उचलला पाहिजे आणि त्यामध्ये ब्राह्मणांनी सुद्धा कधीच मागे राहता कामा नये. संपूर्ण इतिहासामध्ये या देशाच्या सेवेकरता ब्राह्मण अग्रणी राहिलेला आहे आणि अशा प्रकारची परंपरा पुढे चालायची असेल तर हा ब्राह्मण सशक्त असायला हवा, समर्थ असायला हवा. ही सामर्थ्याची उपासना, समृद्धीची आराधना, ही अजयत्वाची धारणा निर्माण करण्याकरता आपण करीत असलेल्या परिवर्तन या उपक्रमाला माझ्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन.